गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज तर मी सकाळी लवकरच उठून फ्रेश झाले होते, कारण मला आज थोडंसं बाहेर जायचं होतं. आवरून घेतलं आणि पटकन आम्ही गेलो हॉस्पिटलमध्ये, कारण माझ्या फ्रेंडचं ब्लड टेस्ट करायच्या होत्या. आणि इथे गेल्याबरोबर लगेच आम्हाला बाप्पांचंसुद्धा दर्शन झालं, त्यामुळे मन एकदम प्रसन्न झालं होतं. इथे ब्लड सॅम्पल देण्यासाठी आम्ही लॅबमध्ये गेलो आणि तिथे पाहिलं तर खूप सारे इंजेक्शन्स वगैरे पाहून खूपच जास्त भीती वाटत होती. खूप जण असे असतात ना की त्यांना इंजेक्शनची खूपच भीती वाटते. औषध गोळ्या ते खाऊ शकतात, पण इंजेक्शनच्या नावाखाली खूप आरडाओरड चालू होती. आणि त्यातलीच मी ही आहे. कितीही मोठं जरी झालं तरी इंजेक्शनची भीती काही जात नाही. आणि माझी फ्रेंडसुद्धा तशीच होती. इथे टेस्ट वगैरे करून झाल्या होत्या आणि आम्ही लगेच रिटर्न यायला निघालो. येत असतानाच आम्ही पार्सल आणलं होतं. आल्याबरोबर पहिल्यांदा चेंज करून घेतलं, हातपाय धुवून घेतले आणि जे पार्सल आणलं होतं ते इथे लगेच मी ओपन केलं आणि खाण्यासाठी घेतलं, कारण खूपच भूक लागली होती आणि स्पंज डोसा मला खूपच आवडतो, त्यामुळे तो लगेच खाऊनही घेतला. माझ्या केसांचा हेअरफॉल खूपच होत आहे, त्यामुळे मी इथे पाण्यामध्ये रोजमेरी आणि मेथी टाकून ते 15 ते 20 मिनटं लो फ्लेमवरती ठेवलं होतं, जेणेकरून मी ते बॉटलमध्ये काढून ठेवणार होते आणि रोज रात्री झोपताना केसांच्या मुळांवरती स्प्रे करणार होते. मी अगोदर हे सगळं फॉलो करायचे, पण खूप दिवसांपासून ब्रेक झाला होता, त्यामुळे हेअरफॉल खूपच जास्त होत होता. म्हणून मी आज ठरवलं की आज आपण हे करून घेऊयात आणि आठवणीने मी ते आज करून घेतलं. मला राईस वॉटरचे आईस क्यूब बनवायचे होते, त्यामुळे मी इथे पाण्यामध्ये राईस टाकून झाकून ठेवलं होतं. पूर्ण रात्रभर मी ते राईस सोक करण्यासाठी ठेवलं होतं. आणि इथे रोजमेरीचं जे वॉटर आहे ते सुद्धा बनवून रेडी झालं होतं. आणि आज माझं एक फ्लिपकार्टचं पार्सल आलं होतं, जे की माझ्यासाठी खूपच स्पेशल होतं. मी तुम्हाला माझ्या अगोदरच्या व्लॉगमध्ये सुद्धा सांगितलं आहे की मी माझ्या स्वतःमध्ये खूप जास्त ट्रान्सफॉर्मेशन करण्याचा ट्राय करत आहे आणि ज्या काही चांगल्या गोष्टी माझ्यासाठी योग्य राहतील त्या मी शिकण्याचा प्रयत्न करते. आणि खूप दिवस झाले, जेव्हापासून कॉलेज संपलं आहे तेव्हापासून बुक्स वाचण्याची पूर्ण सवय म्हणजे मोडलेली आहे. आणि आजकालच्या तर जनरेशनला की म्हणजे जे काही आहे ते मोबाईलमध्ये अवेलेबल होऊन जातं, त्यामुळे बुक्स वाचण्याची सवय पूर्ण मोडली आहे. त्यामुळे मी ठरवलं की आपण काहीतरी नवीन रीड करूयात, म्हणून मी हे बुक्स ऑर्डर केले होते आणि ते मी तुमच्याच समोर हे सगळं ओपन केलेलं आहे. तर आजपासून मी हे रीड करायला घेणार आहे. तर असा होता माझा आजचा दिवस. आणि मी खूप जणांपासून ऐकलं होतं की हे बुक्स खूप छान आहे, तर तुम्हीही नक्की वाचा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.